चला तर मंडळी, मटर सीझन संपण्या अगोदर ही आलू मटरची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. अतिशय चमचमीत अशी आलू मटरची भाजी फक्त 10 मिनिटात तयार होते. घरी पाहुणे येणार असतील किंवा अगदी स्पेशल काहीतरी बनवायचं असेल तरी ही साधी सोपी रेसिपी तुम्ही आरामात बनवू शकता. कमीत कमी साहित्यांमध्ये चमचमीत अशी रेसिपी तयार होते. यासाठी एक मोठा बटाटा छानपैकी साल काढून घेतलाय आणि त्याचबरोबर अर्धी वाटी वाटाणा घेतलाय. आता वाटाणा बरेच दिवस मी फ्रीजमध्ये साठवून ठेवते, त्यामुळे कधी कधी कोंबही येतात. तसं असेल तरीही चालेल. चला आता सगळ्यात आधी एक वाटण करून घेणार आहोत. एका वाटणामध्ये ही झटपट अशी भाजी तयार होते. यासाठी एक कांदा, एक टोमॅटो छानपैकी मीडियम आकारामध्ये चिरून घ्यायचा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 आल्याचे तुकडे, त्याचबरोबर कोथिंबीर, या सगळ्या गोष्टी कच्च्या आपण मिक्सरला वाटून घ्यायच्या आहे. काहीही भाजायची गरज नाही. छानपैकी सगळी पेस्ट तयार झाली. घेऊयात भाजी करायला. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळेत तयार होणारी ही भाजी हॉटेलच्या सुद्धा कोणत्याही रेसिपीला मागे सारेल. इतकी चमचमीत आणि टेस्टी अशी तयार होते. कुणाला खायला घातल्यावरती विश्वासच बसणार नाही की ही भाजी अगदी 10 मिनिटात तयार झाली आणि तेही अगदी घरगुती साहित्यांमध्ये. चला आता तेलावरती सगळ्यात आधी आलं, लसूण आणि धने ह्याचं एक ठेचून वाटण केलं होतं ते घालून घ्यायचं एक चमचाभर आणि त्यावरती हे आपले बटाटे घालून घ्यायचे. बटाटा इथे कच्चाच घेतलाय आपण, फक्त साल काढून स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घ्यायच्या आणि तेलामध्ये घालून छानपैकी परतवून घ्यायचा. आता आलं, लसूण, धन्याचं जे वाटण केले ना ते फक्त खलबत्त्यामध्ये उकळीमध्ये ठेचून केले. यामुळे इतका सुंदर फ्लेवर येतो की काही विचारायलाच नको. आणि ह्या मिश्रणामध्येच आपण बटाटे ज्या वेळेला परतवून घेतो ना तेव्हा बटाट्याच्या फोडींना छान असा फ्लेवरही भेटतो. त्याचबरोबर जे तेल आहे ते छान फ्लेवरफुल होतं आणि त्यामुळे भाजीला आपल्या चव छान येते. बटाटे छान परतलं गेलं की हे वाटाणे घालून घ्यायचे. वाटाणे देखील स्वच्छ धुवून घेतलेत आणि तेही छान परतवून घ्यायचे. तळत असताना बटाटा जेवढा छान शिजला जाईल तेवढ्या भाजीचा फ्लेवर छान येतो. त्यामुळे कमीत कमी 50 ते 60% बटाटा तळताना शिजू द्या आणि त्यानंतर हे केलेलं वाटण घाला. आता वाटण केल्यानंतर सुद्धा छान खरपूस असं परतवून घ्यायचे. आपण यातला कोणताही पदार्थ भाजून घेतला नव्हता, त्यामुळे इथे परतवून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे परतवत जात असताना ना अगोदर बटाटा आपला तेलात छान तळलेला होता, त्यामुळे त्या वेळेला बऱ्यापैकी शिजला जातो. आणि आता ह्या मसाल्याबरोबर सुद्धा एक 5 मिनिटं तरी परतवून घ्या. त्यावेळी वेळेस सुद्धा बटाटा बऱ्यापैकी शिजला जातो. त्यामुळे पाणी अगदी कमीत कमी टाकायची गरज पडते वाफेवरती आणि तेलात परतवूनच हा बटाटा छान शिजतो. चला मसाला छानपैकी 5 मिनिटं परतलं गेलं की हळद, लाल तिखट, काळं तिखट घालून घ्यायचं. त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर आवर्जून घाला, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. आता हे सगळे ड्राय मसाले घातल्यानंतर वाटण छानपैकी परत एकदा परतवून घ्यायचं. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी तुम्ही कोणताही गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वापरू शकता. चला ड्राय मसाले सगळे मिक्स झालेत. आता एका बाजूला गॅसवरती मी पाणीही गरम करायला ठेवले, कारण आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. त्याचबरोबर आता या मिश्रणामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालून घ्यायचं. दही छानपैकी फेटून घ्या आणि नंतर घाला. दह्यामुळे छान चवही येते आणि छान भाजीला आपला रिचनेस येतो. आता अगदी थोडंसं पाणी घालून कढईला लागलेला सगळा मसाला अगोदर काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपण यामध्ये राहिलेलं पाणी घालणार आहोत. एकदा कढईचा मसाला निघला ना की कढईला नंतर अजिबातही मसाला चिटकत नाही. त्यानंतर चवीप्रमाणे मीठही घालून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय भाजी किती सुंदर रंग आलाय आपल्या भाजीला. या ठिकाणी या दोन्ही गोष्टी शिजल्या गेल्यात, वाटाणा आणि बटाटा दोन्ही गोष्टी छान शिजल्या गेल्यात. फक्त आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर सुद्धा या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि अगदी 1 ते 1.5 कप पाणी घाला. खूप जास्त पाणी घालू नका. जेवढी तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी ना तेवढंच पाणी घाला, कारण इथे भाजी ही थोडीशी लफलफीतच छान वाटते. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त सुक्की सुद्धा चांगली वाटत नाही. चला अगदी थोडंसं पाणी घालून छानपैकी भाजीला उकळी आली की कसुरी मेथी हाताने चुरून घालून घ्यायची आणि भाजी छानपैकी मिक्स करायची. झाकण ठेवून फक्त 3 ते 4 मिनिटं वाफ काढायची. 3 ते 4 मिनिटं वाफ काढली ना सगळे मसाले छानपैकी वाटाणा बटाट्यामध्ये एकजीव होतात आणि बटाट्याचा खूप छान फ्लेवर सुद्धा आपल्या ग्रेव्हीला भेटतो. अगदी चमचमीत अशी आलू मटर भाजी झटपट तयार होते. अगदी पाहुणे आले असतील ना तरी 10 मिनिटात तुम्ही हा स्वयंपाक बनवू शकता. किंवा अगदी तुम्हाला व्हेज थाळी बनवायची असेल अशा वेळेस सुद्धा खूप सगळे पदार्थ करत असताना ही रस्सा भाजी त्या ताटामध्ये आवर्जून करा. अगदी झटपट होते आणि टेस्ट भन्नाट अशी येते. भाजी तयार होतीये तोपर्यंत भाजी बरोबर खाण्यासाठी पुऱ्याही करून घेते. पुऱ्याबरोबर ही भाजी अफलातून अशी लागते. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, पुरी बरोबर खाऊ शकता किंवा अगदी ज्वारीची भाकरी, भात याबरोबर सुद्धा तेवढीच टेस्टी लागते. परंतु मी आवर्जून पुऱ्याबरोबर ही भाजी सर्व करते, कारण माझ्या घरात मुलीला आवर्जून पुऱ्यांबरोबर ही भाजी आवडते. चला पुऱ्या लगेच झटपट अशा लाटून झाल्यात. भाजी तयार झाली का ती एकदा बघते
आणि लगेच पुऱ्या तळायला घेते. एका वेळेस तुम्ही 7 ते 8 पुऱ्या करून ठेवू शकता आणि तेल गरम झालं की पटपट फ्रायही करू शकता. ज्या वेळेला जास्त क्वांटिटीमध्ये आपण स्वयंपाक करत असतो ना, त्यावेळेला अशा गोष्टी आवर्जून वापरा की जेणेकरून तुमचा स्वयंपाक अगदी फास्ट असा तयार होईल. चला, चमचमीत अशी भाजी आपली तयार झाली. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. मी अजिबात ही भाजी खूप जास्त पातळ केली नाही, छान अशी लफलफीतच ठेवली आहे. तेल छानपैकी गरम झालं की यामध्ये पुरी घालून घ्यायची आणि टम्म अशा पुऱ्या ह्या फुगतात. ज्या वेळेला आपण वाटीने पुरी पाडतो ना, त्यावेळेला असं वाटतं बऱ्याच वेळेला की पुरी फुगते की नाही, परंतु चपाती जर तुम्ही लाटताना थोडीशी जाडसर लाटली की प्रत्येक पुरी तुमची टम्म अशी फुगते. किंवा अगदी छोटे छोटे गोळे करून पुऱ्या केल्या ना तरीही चालेल. परंतु मी शक्यतो घाईच्या वेळेस अशाच पुऱ्या करते की जेणेकरून त्या पटकन होतात आणि फुगतात सुद्धा छान. चला, सुंदर असा आजचा बेत तयार झालाय. चमचमीत अशी ही आलू बटर भाजी, जी अगदी हॉटेलच्या सुद्धा एखाद्या भाजीला मागे सारेल. आणि त्याबरोबर खमंग खुसखुशीत अशी टम्म फुगलेली पुरी खाल्ल्यानंतर घरच्यांनी तर इतकं कौतुक केलं की ही भाजी परत बनव, उद्याही बनव असं सांगितलं. चला, सुंदर असा बेत तयार झालाय. आता लगेच सर्विंगही करून घेते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. या रेसिपीनंतर सगळे तुमच्या स्वयंपाकाचे फॅन होतील. इतकी टेस्टी अशी रेसिपी तयार होते. चमचमीत अशी आलू मटर भाजी भातासोबत सुद्धा तुम्ही आरामात खाऊ शकता. ही कन्सिस्टन्सी आपण इतकी छान बनवली ना की ही कन्सिस्टन्सी तुम्ही भाकरी भात कशाही सोबत सर्व करू शकता. म्हणजे एवढी छान चमचमीत भाजी बनवण्यासाठी खूप जास्त काही वाटण घाटण करायची गरज नाही. खूप जास्त मसाले भाजायची सुद्धा गरज पडली नाही. फक्त एका वाटणामध्ये ही भाजी आपली तयार झाली. चला, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायची असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा. अशा चमचमीत रेसिपीसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा.